अरे आज लवकर आलायसा घरला? हा आज काय काम नव्हतं. मग चला. तुम्ही काय बाहेर गेलता? हा. पाणी आणू काय? नाही पाणी नको, पाणी नको. कुणीकडे गेलता तुम्ही? मंदिरात. हा काय बोलला नाही तुम्ही? देवदेव करतोय, बोलायचं काय त्यात? हा ते बी आहे म्हणा. देवदेव त्यात काय बोलायचं? काय झालं? हा आम्ही म्हणलं काय झालं? तुम्ही सांगा की काय झालं? आमच्याकडे कुठं काय झालं? काहीच नाही झालं. काय केले काय तुम्ही? कशाचं? मास्तरीन बाई तिचं काय? त्यासनी भेटलं होतं काय तुम्ही आज? नाही, आम्ही नाही भेटलो तिला. का? टेन्शन मध्ये होत्या जरा त्या. ती टेन्शन मध्ये होती तर तिला विचारा, आम्हाला काय विचारताय? तुमच्या डोसक्यात जे काही चाललंय ना ते थांबवा. मी पाहिजे तर हात जोडतो. नाही अधिपती, हात नका जोड. पाहिजे तर मी गुडघ्यावर येतो. नाही नाही अधिपती नाही, तुम्हाला गुडघ्यावर आणायचं नाही आम्हाला. तुम्ही या बसा इकडे. नाही नाही तू सांगा आधी. काय सांगू? तुम्ही मास्तरीनबाईं बरोबर काय केले काय? नाही अधिपती, आम्ही काय बी केलं नाही. असं होत शकत नाही. हा एक केलं आम्ही, विसरलो तुम्हाला सांगायला. एक केलं. काय काय केलं? काय? महाअभिषेक केला. हा मास्तरनीला चांगला धडा शिकवता येऊ दे असं साकडं जरूर घातलं देवीकडं. आता देवीनं आमचं ऐकलं असेल तर त्याला कोण काय करणार? अगं बाई आलात का? ये बाळा, बस बस. हां बरं वाटतंय ना? हां काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, सगळं ठीक आहे. ठीक आहे, मग उलट्या का थांबत नाहीयेत? महिना झाला ही अशी कशी ऍसिडिटी आहे ज्या उलट्याच थांबत नाहीयेत? अगं गोळ्या औषधं दिली आहेत डॉक्टरांनी, ते म्हटले लगेच बरं वाटेल तिला. अगं मागच्या वेळी हेच बोलले पण काहीच झालं नाही, उलट वाढलं तिचं चिडचिडी आणि ऍसिडिटी. विद्या अगं आत्ताच आली आहे ना ती, आपण नंतर बोलू, तिला जरा आराम करू दे. हां इरा, जेवण झाल्यावर तू औषधं घे. हां हो हां जा तू पण आराम कर. हां आराम कर. मी आलेच. अगं आता तू कुठे निघालीस? शाळेत चालली आहेस का? नाही, मग काम आहे मला जरा, येते तासाभरात. आलेच मी लगेच. अगं या मुली आपल्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना? मलाही तसंच जाणवतंय. पण काय? हॅलो निखिल. हा ताई बोल. माझे फोन का उचलत नाहीस तू? अगं सॉरी ताई, मी जरा कामात बिझी होतो. अच्छा, मला कामं नाहीयेत म्हणून फोन करते का मी तुला? ताई ताई चिडू नकोस. अरे मी तुला कधीपासून सांगते भेट भेट, भेटत का नाहीस रे तू? ताई ऐक ना, तू तू शांत हो, मी भेटतो ना तुला. प्लीज आत्ता आत्ता लगेच मला भेट, मला महत्वाचं बोलायचंय. आत्ता ताई आत्ता शक्य नाही होणार. काय आज ओव्हर टाइम आहे ना मला. आपण उद्या भेटूयात का? अरे निखिल, एक एक दिवस महत्वाचा, तुला कळत नाहीये का? एकतर ना तुम्ही मूर्खासारखे वागता, तुम्हाला कळत नाही. आणि मग आता काय झालं? फोनवर नाही बोलता येणार. बरं बरं, उद्या भेटूयात आपण सकाळी 8 वाजता. हो हो नक्की.
बघ हा निखिल, नाहीतर मला तुझ्या ऑफिसमध्ये यावं लागेल. प्लीज मला असं करायला लावू नकोस. नाही ताई, भेटूयात आपण, नक्की भेटूयात. ठीक आहे, कळवते मी. आणि फोन घे माझा. हो हो घेतो. आणि उद्या भेटूयात ना आपण. कुठे यायचं ते तू सांग, मी येतो. कळवते. काय रे निखिल तुम्ही? ताई उद्या भेटूयात ना आपण. हा, भेटून बोलूयात. ठीक आहे, चल बाय. ओ मास्तरीन बाई, का हो एवढ्या रातच्याला इकडे कुणीकडे फिरत आहे? मला काम होतं म्हणून बाहेर पडले होते. मी जाते आता, घरीच जाते. चेहरा पडलाय. हं? चेहरा पडलाय. हा, जरा टेन्शन मध्ये म्हणून. तुम्हाला नाही सांगता येणार. आई अंबाबाई, सगळ्यात आमचा हात आहे आणि आम्ही कशातच नाही. असं फक्त देवच करू शकतोय. माफ कर आई, देव बनायची हौस नाही आम्हासनी. पण त्या मास्तरनीला कळलं पाहिजे का अक्कल काय करू शकते. हे आम्ही कधीच केलं नसतं, पण आम्हासनी करावं लागतंय. समजून घे आई आणि माफ कर. कुठल्याही बाईचं आम्ही कधी वाटोळं केलं नाही, पण ती मास्तरीन डोसक्यावर पडली आहे. तिला नीट समजावलेलं समजतच नाही. वाकड्यात शिरून करावं लागणार ते करतोय आम्ही, आणि आता मागं हटणार नाही आम्ही. आम्ही सगळं करून सवरून कशातच नाही, पण जे आमासनी पाहिजे तेच होतंय. म्हणजे सगळं आम्हीच करतोय, पण पाप आमच्या माथ्यावर नाही. आम्ही त्यांच्या आयुष्यात देव बनलो आहे, हेच खरं. काय ग विद्या, हं? काय झालं? कसला विचार करतेस? घर पूर्वीसारखं हसरं राहिलं नाही हो आपलं. या दोघींचं बघितलं ना काय चाललंय ते. दोघींचं काहीतरी चाललंय हे नक्की. हिरा तर हल्ली शांत शांत असते. मला पण जाणवलं ते. ही अक्षराही अजून आली नाही. बघितलं ना किती वाजले ते. काही सांगितलंय नाही. काळजी वाटते हो. विद्या, अगं नको काळजी करूस, येईल ती. अहो, मला काय वाटतं, आपण अक्षराला सांगून टाकूयात. काय? स्थळाचं. एनिवे, मी विकते, मला उशीर. नाही नाही, थांबा थांबा, मला सांगा काय टेन्शन आहे? नाही सांगू शकतो. का? पर्सनल आहे. आपण मित्र आहे का नाही? तरी नाही सांगू शकत. हे माझं मलाच हँडल करावं लागणार आहे. मी मदत करतो, तुम्ही फक्त सांगा. अधिपती, कुणी आता मदत नाही करू शकत. आमच्या आईसाहेबांनी काय केलं का? ताई, मी प्रेग्नंट आहे. मला दिवस गेलेत. सांगा की मास्तरीन बाई, तरी बाई सांगा की आमच्या आईसाहेबांचा काय हात आहे का ह्याच्यात? ह्यांचं वय कमी आहे, त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. पुढच्या वेळेला येताना तुमच्या नवऱ्याला बरोबर घेऊन या. कुठं? ओ मास्तरीन बाई, सांगा की, खरंच सांगा, आमच्या आईसाहेबांचा काय हात आहे का ह्याच्यात? नाही नाही हो, तुमच्या आई साहेबांचा यामध्ये हात असूच शकत नाही. जे काही घडलंय ना ते काय 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 घडलंय तेच सांगा मला. नाही नाही सांगू शकत. जे घडलंय ते मी तुमच्या बरोबरच काय जगात कुणाबरोबरही शेअर नाही करू शकतो. जाऊ द्या, मला उशीर होतोय. मी बरं ठीक आहे, मी सोडतो. नाही नाही नको, मी जाईन.
अहो मी सोडतो, मी गाडी. हे बघा आधिपती, दुसऱ्यांच्या मताचा रिस्पेक्ट करायचा मी करतो. तुम्ही जावा, जा जा तुम्ही. आणि हा सॉरी, पण तुमच्या आईसाहेबांचा यामध्ये काहीही हात नाही. येते. हॅलो. हा हॅलो इराताई, वेळ आहे काय, जरा बोलू शकतीस काय? हा बोला ना. काय सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. असं का विचारताय तुम्ही? सहज सहज. ताई काही बोलली का तुम्हाला? नाही हो, तेच त्या बी काय बोलणं झाल्यात म्हणताना मलाच वाटलं असं जरा काय काय टेन्शन बिन्शन काय असं. हो म्हणजे थोडं आहे. कसलं? ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. ते मास्तरीनबाई बी तसंच म्हणल्या, तू बी तसंच म्हणालेस. काय काय झाले काय? हे बघा, सगळं शेअर नाही करता येत ना. असं काय नाही, तू सांगून तर बघ. काय 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 आहे? हे बघा, ताईला जर शेअर करता येत नसेल तर मला तर अगदीच करता नाही येणार. मी प्रॉब्लेम सोडवू शकतोय इराताई म्हणताना म्हणालोय मी. काय काय झाले? तुम्ही नाही सोडवू शकणार हे सगळं, आणि तुम्ही यात प्लीज पडू नका. आम्ही करतो आमचं हँडल. हा, मी काय म्हणालोय विषय अगं काय झालं? म्हणजे काहीतरी झालंय ना? काय चाललंय तुमच्या बहिणींचं? काय नाही. कुठे काय? अक्षू, काय लपवतीयस आमच्यापासून? काय नाही आई. अक्षू, प्लीज बाबा, विश्वास ठेवा माझ्यावर. मी जे करते ते ह्या घराच्या हितासाठी करते. हे बघ, ह्या घराचं हित तुम्हा दोघींचं लग्न होण्यात आहे. हो, इरूचं होईल आता लवकरच. आणि माझं मी तुझं नाव नोंदवलंय आम्ही. काय? अक्षरा, तुला सांगितलं नाही पण तुझं नाव नोंदवलंय आम्ही वधूवर सूचक मंडळामध्ये. आणि एक स्थळ पण आलंय. चांगला मुलगा आहे अगं. मुलाचा MSc झालेला आहे, PhD करणार आहे, रिसर्चमध्ये जॉब पण करतोय आता. अगं पण आई, मी सांगितलं होतं ना तुम्हाला. हे बघ अक्षू, या गोष्टी आहेत ना योगायोगाच्या असतात ग. मुलगा चांगला आहे, म्हणजे तू भेट, बोल, मग बघू ना आपण काय करायचं ते. हा, हे बघ आई, मी आता शेवटचं सांगते, मला लग्न करायचं नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही असं काही करत जाऊ नका. आणि आजच्याच माझं नाव काढा बरं. आता प्रायोरिटी इरूच्या लग्नाची आहे. दुर्गे, जा जरा जेवणाचं बघ. काय झालं? तेच कळणं झालंय. येळ आली की कळल. मी लग्नाला नाही म्हणलो तर? तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. का? कारण तुम्ही जर नाही म्हणला तर आम्ही जे मास्तरनी बरोबर करतोय तेच आम्हाला तुमच्या बरोबर करावं लागल. म्हणजे तुम्ही काहीतरी करायलायसा? हा, करणार तर हाय. काय? मॉल? आणि काय करणार? खरं तर करणार नाही, केलंय. काय? कमाल. काय? इरा प्रेग्नेंट? 2 महिने झालेत तिला. बापरे. अगं पण तिने मला काहीच नाही सांगितलं. कशी सांगणार निखिल? हा, तू तिचे फोन उचलत नव्हतास, तिला भेटत नव्हतास, कशी सांगणार ती? अगं मी ते हे ती मला एक गोष्ट सांग,
हे असं काहीतरी होईल म्हणूनच तू तिला अवॉइड करत होतास ना? नाही ग ताई, तसं नाही. ती फार इन्सिक्युअर झाली होती ना, म्हणून. तिला हे कळलं म्हणूनच इन्सिक्युअर झाली होती ना ती. म्हणूनच बिचारी सारखं लग्न लग्न करत होती. सॉरी, पण मी आता कसं लग्न करणार तिच्याशी? आता म्हणजे हा काय प्रश्न आहे तुझा? तू जबाबदारी झटकतोयस? नाही नाही ताई, तसं नाही. पण मग कसं आहे? पण म्हणजे आमचं लग्न आत्ता नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? माझ्या आई बाबांची अट आहे. कसली? तुझं लग्न झालं तरच आमचं लग्न होऊ शकतं, अन्यथा नाही. अरे तुला आधी नाही कळलं निखिल? आता ही जी चूक झाली ती कशी निस्तारणार आहात? ताई प्लीज, तू मला एकट्यालाच काय बोलतेस ग? जे काय झालं त्यात माझा एकट्याचा दोष होता? तुझ्या बहिणीला सुद्धा कळायला होतं की नाही? जसा माझा तोल गेला तसा तिचाही गेलाच ना. मग आता काय करायचं? तुझं लग्न किंवा ॲबॉर्शन. ॲबॉर्शन? तुला कळतंय का निखिल तू काय बोलतोयस? इतकं निर्दयीपणे कसं बोलू शकतोस रे तू? आणि मला एक कळत नाही की सगळ्या गोष्टी माझ्या लग्नाशी का जोडल्या जातात. मला नाही करायचंय लग्न. ठीक आहे, मग तू इराला तयार कर ऑपरेशनसाठी, कारण आता आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. बोलते तुझ्या आई बाबांशी. ताई ताई, तू वेडी आहेस का? हे बघ, हे प्रेग्नेन्सी बद्दल जर त्यांना कळालं ना तर ते सगळ्यात आधी मला घराबाहेर काढतील. हे पण काहीतरी मार्ग काढावा लागेल ना निखिल. आपल्याकडे वेळ नाहीये. एकतर माझ्या लग्नाचा आग्रह त्यांच्या डोक्यातून काढला पाहिजे आणि लवकरात लवकर तुमच्या लग्नाचं काहीतरी बघितलं पाहिजे. ताई हे बघ प्लीज, तू असं काही करू नकोस. जर हे आई बाबांना कळालं ना तर इरा त्यांच्या मनातून कायमची उतरेल आणि जी थोडी बहुत शक्यता आहे ना आमच्या लग्नाची ती सुद्धा जाईल. अगं जज करतील तिला ते. नाही नाही, ऐक ऐक, हे बघ निखिल, मी नाही बोलत तुझ्या घरी प्रेग्नन्सी बद्दल. हा, मी नाही बोलत. मी फक्त तुमच्या लग्नाबद्दल बोलते. मी समजावून सांगते त्यांना, पण तू ठाम राहा. हे बघ निखिल, इराशी लग्न ताई ताई खरंच माफ कर मला, पण तुझं लग्न झाल्याशिवाय इराशी लग्न नाही करू शकत मी. त्यामुळे आधी तुझं लग्न आणि मगच आमचं होऊ शकतं. आणि जर तुला वाटत असेल की आमचं लग्न व्हावं ना तर आधी तुझं लग्न व्हायला पाहिजे. त्याशिवाय माझे आई बाबा तयारच होणार नाहीत. अरे पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. हे मला कळतंय, पण माझाही नाईलाज आहे ग. निखिल, अरे इरानी काय करायचं? याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? ताई, माझं इरूवरती प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न सुद्धा करायचंय. पण म्हणून मी माझ्या आई बाबांना दुखू? त्यांचा विचार नको करायला मला. मी बोलते त्यांच्याशी. ताई, त्यांनी गोष्टी अजून बिघडतील. पण जर तू लग्न नाही निखिल, मी नाही करू शकत लग्न. मग आमचंही लग्न नाही होऊ शकत ताई. अरे निखिल, तिच्या पोटात बाळ आहे. कळतंय मला. आणि तू बाप आहेस. त्याच्या आधी मी मुलगा आहे ताई. आणि माझ्या आई बाबांनी स्पष्ट सांगितलं की जर तुझं लग्न नाही झालं तर इरा आमच्या घरात येणार नाही. सॉरी, निघतो मी. काय? निखिल लग्न नाही म्हणाला? अगं हो, मला माहित होतं हेच म्हणणार तो. इरा, जबाबदारी घ्यायला नकोय म्हणून टाळतोय तो मला. ताई, काय करू आता? इरा, तू रडू नकोस बरं. हा, शांत हो आधी जरा. मग काय करू ताई? जगून काय फायदा आहे? मेलेलं परवडलं. इरू, सारखी मरणाची भाषा कसली करतेस ग? हे बघ, तू होप सोडू नकोस. मी आहे ना, मी काहीतरी करते. मी बोलते त्याच्या आई बाबांशी. अगं पण निखिलच नाही म्हणतोय. मग काय होणार ताई पुढे? सगळं चुकलं. तुझं लग्न मोडलं, माझा तोल गेला. काय सांगू ताई मी आता लोकांना? बिन लग्नाची आई म्हणून लोक चिडवतील मला ताई. आई बाबांना सहन नाही होणार ग हे सगळं. असं काही होणार नाही. तू शांत हो बरं. तू मला एक दिवस दे फक्त. मी निखिलच्या आई बाबांशी बोलते.
मला असं वाटतं की ते समजून घेतील. तू तू आधी रडणं थांबव, हा शांत हो, आणि मला त्याच्या आईबाबांचा नंबर दे. मी त्याच्या बाबांचा फोन तुला हो हो पाठवला. जा आता आराम कर. हॅलो, हा निखिलचे बाबा बोलतायत का? काही शोधता का अधिपती? हा नाही ते मी जरा तेच डोसक्याचे खेळ कागदी घोडे नाचून खेळता येत नाहीत अधिपती. आईसाहेब सांगा काय हवंय तुम्हाला? मास्तरीनबाई का टेन्शन मध्ये आहेत मला तेवढंच हवंय. अजून तिथंच अडकलाय वय तुम्ही? कारण ते कळलेलं नाही आम्हाला. ती मैत्रीण आहे ना तुमची, हा मग तिनं नाही सांगितलं काय तुम्हाला? नाही सांगितलं. 50 वेळा विचारलं मी तरी नाही सांगितलं. तुम्हाला माहित आहे काय? सांगा की तुम्ही. आम्हाला कसं काय माहित असेल? पण मला असं वाटतं आईसाहेब तुम्हाला माहित आहे.